चटपटीत चटाकेदार पाणीपुरी, टम्म फुगलेली, महिनाभर कुरकुरीत राहणारी, सर्वांनाच आवडणारी पाणीपुरी. ही रेसिपी एवढी सोपी करून सांगितली आहे, पहिल्या प्रयत्नात सर्वांना जमेलच अशी. टम्म फुगलेली टोपलीभर गोल गरगरीत पुरी, सोबतच तिखट गोड पाणी आणि आलू मसाला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पाणीपुरी बनवण्यासाठी 250 ग्रॅम सुजी घेतलेली आहे, म्हणजेच रवा घेतलेला आहे 250 ग्रॅम. 50 ग्रॅम तेल घ्यायचं आहे. एका परातीमध्ये रवा काढून घ्यायचा आणि हे जे 50 ग्रॅम तेल घेतलं होतं हे कोमट करून घ्यायचं. 250 ग्रॅम रवा असेल तर 50 ग्रॅम तेलाचं मोहन याला द्यायचं. तेलाचं मोहन छान बसलं की पाणीपुरी खूपच छान येते. आता आपल्याला तेलाचं मोहन हे जसं लागेल तसं टाकत जायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आपण तेलाचं जेवढं मोहन देऊ त्याच प्रकारे आपली पाणीपुरी ही छान होईल. हे पाहू शकता, अजून थोडं कोरडं आहे. संपूर्ण तेल आपल्याला लागलेलं आहे इथे मोहनसाठी. एक एक रव्याला चोळून लावून घ्यायचं हे मोहन. यामुळे पाणीपुरी खूपच छान होते. हे पहा, याप्रमाणे मुठ्ठी वळली गेली पाहिजे असं मोहन या रव्याला द्यायचं आहे. रवा शक्यतोवर बारीकच घ्यायचा, जास्त जाडसर घ्यायचा नाही. सगळ्यात महत्त्वाचं, आता पाणीपुरीचा रवा भिजण्यासाठी आपल्याला नॉर्मल पाणी घ्यायचं नाही. पाणी हे थोडं कोमट करूनच घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं टाकणार आहोत. रवा हा शक्यतोवर गरम पाण्यानेच भिजायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तेलाचं मोहन आपण दिलं ते 50 ग्रॅम घ्यायचं आणि जर वरून लागलं वाटत असेल की आपलं मोहन आता रव्याला कमी झालंय तर आपण तसं वरून ॲड करू शकतो. हे पहा, याला छान मिक्स करून घ्यायचं परातीत. गरम पाण्यानेच रवा भिजायचा, त्यामुळे काय होतं, रवा फुलतो. असा एकजीव करून घ्यायचा. यामुळे काय होतं, पाणीपुरी खूपच छान फुलते आणि वाटतही नाही की आपण रव्याची पाणीपुरी केलेली आहे. पहा, एवढा सॉफ्ट बनवायचा आहे डो. आपण आता 5-10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया. आता एका भांड्यामध्ये चिंच, गोड चटणीची तयारी करून घेऊया. तोपर्यंत चिंच आणि गूळ हे शिजवायला ठेवूया. आता आपण या गोळ्याच्या पाणीपुरी तयार करून घेऊया. तुम्ही असे गोळे तयार करूनही पाणीपुरी करू शकता. 3 गोळे झालेले आहेत. आता ह्या गोळ्याला लाटून घेऊया. आता तुमच्याकडे एखादी वाटी असेल अशा कट करून घ्यायच्या. एकसारख्या पुऱ्या होतात. याचप्रमाणे हे बघू शकता, पुऱ्या सगळ्या एकसारख्या आलेल्या आहेत. हे पहा, याचप्रमाणे हे पहा, तेल गरम करायला ठेवलं होतं. आता याप्रमाणे टाकून घेऊया. सर्व पुऱ्या त्याचप्रमाणे टाकून घेऊया.
ते व्यवस्थित लालसर झाल्या की आपण त्यांना पलटी करणार आहोत. तोपर्यंत त्याला याच मंद आचेवर तळू द्यायचे आहेत. बघू शकता होत आहेत. जर त्याला कवळ्या उलटल्या तर ते मऊ पडतील, म्हणून ही काळजी घ्यायची आहे तळते वेळेस. आता हे बघा पुऱ्या झालेल्या आहेत, आपण काढून घेऊया. हे पहा किती छान टम्म अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत, हे पाहू शकता. आता ह्या पुऱ्या काढून घेऊया. याचप्रमाणे ज्या राहिल्या होत्या त्याही तळून घेऊ. हे पाहू शकता परफेक्ट अशा पुऱ्या झालेल्या आहेत. सगळ्या पुऱ्या किती छान फुलत आहेत. ह्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत याचप्रमाणे या पुऱ्या करायच्या आहेत. पहिली बॅच तळण्यासाठी 8 ते 10 मिनिटं लागले. तुम्ही या पुऱ्या स्टोरही करू शकता. आता ह्या काढून घेऊया. हे पाहू शकता सगळ्या पुऱ्या काढून घेऊया. पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेऊया. हे बघा सगळ्या पुऱ्या आता रेडी आहेत. किती छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत, बघू शकता. सगळ्या पुऱ्या ह्या टम्म फुगलेल्या आहेत. ह्या टिप्सने जर ह्या पुऱ्या केल्या तर ह्या खूपच छान अशा बाहेर ठेल्यावर मिळतात त्याचप्रमाणे होतात. म्हणून ह्या सगळ्या टिप्स या पुरींसाठी फॉलो करायच्या आहेत. आता आपण गोड पाणी आणि तिखट पाणी करण्यासाठी घेऊया. यासाठी मी 1 कप पुदिना घेतलेला आहे. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा, बुंदी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे चाट मसाला, जलजिरा, धने पावडर, आमचूर पावडर, भाजलेलं जिरं पावडर आणि काळं मीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे. यामध्ये मी तुम्हाला 3 प्रकारचं पाणी कसं बनवतात ते दाखवणार आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर, त्याचप्रमाणे उकळलेले 3 बटाटे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. मग सिक्रेट मसाला, एकच मसाला आपण या साहित्यापासून बनवूया. हा एकच मसाला तिघही पाण्यांसाठी उपयुक्त होईल असा. चला तर मग पाहूया. सुरुवातीला आमचूर पावडर घालूया. 1 चम्मच टाकलंय, अजून अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकूया. 1 चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच धने पावडर आणि पाणीपुरीमध्ये वापरला जाणारा जलजिरा मसाला, पाणीपुरी मसालाही टाकू शकतात. 1 चम्मच भरून चाट मसाला, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच घ्यायचा आहे. माझ्याकडनं थोडं जास्त झालं म्हणून मी काढून ठेवलं. 1 फूल भरून काळं मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा फूल भरून काळं मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया. आपल्याला हाच मसाला आता सगळीकडे वापरायचा आहे. कारण काय होतं, काही वेळेला कधी जास्त होतो मसाला, कधी कमी होतो. म्हणून एका वाटीत काढून मिक्स करून घ्यायचं अगोदर. तिखट पाणी असो किंवा मग गोड पाणी असो किंवा मिक्स पाणी असो, त्यात हा मसाला आपण वापरणार आहोत. हे पहा, हा मसाला आपला इथे रेडी झालेला आहे. आता आपण बटाट्यांची तयारी करून घेऊया. आता हे इथं 3 बटाटे घेतलेले आहेत. त्या बटाट्यांना हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे. कारण बटाटे हे जाडसरच बरे असतात, म्हणून हाताने स्मॅश करायचं आहे. टाकूया बारीक कट केलेली कोथिंबीर. यामध्ये टाकूया आपण तयार केलेला मसाला. 1 चम्मच टाकायचा आहे. ते सगळं मिक्स करून घेऊ. पाणीपुरीसाठी बटाट्याचा मसाला रेडी आहे. आता आपण तिखट पाणी करण्यासाठी घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. आता यामध्ये टाकूया पुदिनाचा पाला. 1 कप घेतला होता.
धने पावडर टाकूया. बस यामध्ये धने पावडरच टाकायचं आहे थोड्या प्रमाणात. आता हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं. हे पहा, आता हे पाणी आपण मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, थोडं पाणी यामध्ये टाकायचं मिक्स पाणीसाठी. आता यामध्ये चिंचेचं आपण गोड चटणीचं पाणी केलं होतं यात टाकूया. हे गोड पाणी आहे आणि हे मिक्स पाणी आणि हे तिखट पाणी आहे. हे तिखट पाणी ही आपण याच बाउलमध्ये काढून घेणार आहोत. सगळ्या याच्यामध्ये एवढा अर्धा चम्मच आपण तयार केलेला मसाला टाकायचा सगळ्याच पाण्यांमध्ये आणि हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा. तिखट पाण्यामध्येही टाकला, आपण मिक्स करून घेतला. गोड पाण्यामध्ये हे तिखट पाणी आहे आणि हे गोड पाणी आहे, यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आणि हे मिक्स पाणी आहे, यामध्येही मिक्स करून घ्यायचा. या मिक्स पाण्यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर आणि बारीक कट केलेला कांदा. हे बघा, पूर्णपणे रेडी आहे पाणीपुरी. या गोड पाण्यामध्ये आपण बुंदी टाकून घेऊया बाजारासारखं फील येण्यासाठी. हे मिक्स पाणी आहे, हे तिखट पाणी आणि हे गोड पाणी आहे. आता आपण पाणीपुरी बघूया. हे बघूया किती छान कुरकुरीत अशी पाणीपुरी रेडी झालेली आहे. बटाट्याचा मसाला भरायचा, यामध्ये गोड पाणी टाकायचं आणि हे तिखट पाणीही टाकायचं. याचप्रमाणे रेडी आहे पाणीपुरी. त्याचप्रमाणे आपण पूर्ण प्लेट भरून घेऊया. आता यामध्ये टाकूया मिक्स पाणी. हे बघू शकता. या पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या केल्या ना, तुमच्या पुऱ्या अतिशय खूपच छान येतील. आता हे सेपरेटली गोड पाणीपुरी भरूया. यामध्ये तिखट पाणीपुरी भरूया. यामध्ये मिक्स भरूया. हे बघू शकता, रेडी आहे पाणीपुरी. सगळ्या प्रकारची मिक्स, तिखट आणि गोड पाणीपुरी. परत एकदा बारीक शेव टाकूया. हे बघा किती छान अशी पाणीपुरी रेडी झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वातीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच चटपटीत रेसिपीसह. धन्यवाद.